महिलांच्या मध्ये लय लय डेंजर गोष्ट. प्रत्येकाला वाटतंय आपल्या बायकोचं लय प्रेम आहे माझ्यावर, मला काय झालं तर तिचं काय व्हायचं. धन्य आहेस देवा, तू धन्य आहे. तूच पॉलिसी काढून तिची सोय करून ठेवली असते, त्यामुळे तू काही टेन्शन मध्ये घेऊ नकोस. किती प्रेम असू दे, किती प्रेम असू दे, तुम्ही मेलात की बाई अर्ध्या तासाच्या पुढे रडत नाही बघा. माझं पटत नसलं मरून बघा, अर्ध्या तासाच्या पुढे आवाज नाही. आमची पण तेच करणार आहे. अर्ध्या तासाने पदर आडवा, कोण कोण आल्या, कोण कोण आल्या, नुसतं बघणार ते. ही आली नाही काय, ती आली नाही काय, थांब तिचं मेल्यावर जातो का बघ. हे असं असते, हीच परिस्थिती आहे. काय जरी झालं बघा की, काही असू दे, मेल काय तुम्हाला पोचवून यायच्या अगोदर ही नुसतं आली जेवायला वाढायला लागलं, नको नको मला काय आता अन्न जाणार नाही. शेजारची बाई म्हणली की नाही, पोरांच्याकडे बघून दोन घास खा. एवढा भाग खाती, दोन घासावर थांबत नाही, वरती वरण मागून मागून घेते आम्ही. हे लक्षात ठेवा, ही परिस्थिती आहे. लगेच आपला ट्रंक काढते, त्यात पॉलिसीचे पेपर काढणार, प्रॉपर्टी कुठे आहेत. आमची तर पहिलं गेल्याबरोबर परत यायची सुद्धा वाट बघती का नाही कुणाच. हे न कुठं कुठं एवढं फिरत होतं, कुठं कुठं काय काय घेतलंय बुद्या म्हणणार काय काय नाही, काय सांगू शकत नाही. त्यामुळं लय टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्हाला वाटेल, ह्याला पण वाटते नाही बाई माझ्या नवऱ्याचं कसं व्हायचं माझ्या माघारी. तू मरच, तुझी वाटच वागायला लागला ते महाराज. तू गेलीस की लगेच दुसरी आणते वर्षी हाय हे करत नाही. तू फोटोच, तुझ्या फोटोला नमस्कार करून इकडे चालू. म्हणून शांत राहा, एकमेकाला पटवून घ्या, एकमेकाच्या बरोबर व्यवस्थित राहा, हसत खेळत आनंदात आयुष्य जगा. कारण आयुष्य सुंदर आहे, हेच लक्षात ठेवायचं आजपासून. आयुष्य कसं आहे, सुंदर आहे. हे घर बांधायचं, आयुष्यभर काम करायचं आणि नंतर उतरत्या वयाला घर बांधायचं. दोन मुलगा आहेत म्हणून काय करायचं, छोट्याचा एक दरवाजा आणि मोठ्याचा एक दरवाजा करायचा. तू आयुष्य काढलंस भाड्याच्या घरात, मरताना घर बांधून मरा लागलास. मरताना सुद्धा तू दोन पोरांचा विचार करतोस, छोट्याचा आणि मोठ्याचा. मग एक छोटं एकात राहतंय, मोठं एकात राहतंय. तुझा मुक्काम कुठं, तू म्हशीच्या गोट्यात, म्हशीला पिंडी टाकाय काही नाही. तू BHK घर बांधायचं, ते बी कर्ज काढायचं. 2 बेडरूम आहेत म्हणले, एखाद्या बेडरूम मध्ये गप पडावं का नाही येड्याने. हे हॉलमध्ये फेऱ्या मारते, कधी फिटायचं कधी फिटायचं, कधी फिटायचं कधी फिटायचं. बांधलंच कशाला, माळावर झोप उघडा, तुला कोण हिग लावून विचारत नाही. लक्षात तर टेन्शन घ्यायचं नाही बघा. हे गाडी घ्यायची टेन्शन, कुणाला आयडिया देत नाही, पण एक आयडिया तुम्हाला सांगतोय, गमतीचा भाग म्हणून. गाडी घ्यायची 1/4 भरल्याशिवाय कोणच गाडी देत नाही, बरोबर आहे. 1/4 रक्कम भरायची, चांगली गाडी घ्यायची, 4 व्हीलर मस्त पैकी. आणि एवढ्या मोठ्यानं दारात आणून पुजायची ना, शेजा पाजारी सगळी जळली पाहिजेत. म्हणायला पाहिजे कुठे हिने डाका घातला, दरोडा घातला का काय, याला लॉटरी लागली का, तिने विचार करायला पाहिजे. त्यांच्या झोपा उडवायच्या, अशी आणून पुजायची मस्त पैकी. तिने शेवटी म्हणायला पाहिजे, हिची कवा एवढी बँक ओढून नीती गाडी कुणाच ठाऊक शेजा पाजारी, असं म्हणूसपर्यंत पुजायची. हाय हे करायला सगळ्यांनी बोलवायची, पुजायची मस्त पैकी. बायकोला घ्यायचं, एक पाहुणा शिल्लक ठेवायचं, बायकोची सगळी हाऊस फिरवायची, बाजूला बसवायचं, खांद्यावर टाकायचं, एका हाताने करत जायचं, आपलं घमत सगळीकडे फिरायचं. हे पाहुणा ते पाहुणा ते पाहुणा करायचा. बायकोला म्हणायचं तू चालू, बायको म्हणली येत नाही, ठोक म्हणायचं कुठेतरी, फक्त कुणाला ठार तेवढं मारतो बस. खाड 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 पत्र वाजत आलं पाहिजे बघा गाडीचं. अशी गाडी तुबडायची 3 महिने. 3 महिने काय बँक तुमच्याकडे येत नाही. 3 महिन्याने बँक दारात आली, गाडी बघितल्यावर तुम्हाला नमस्कार घातला पाहिजे. असं जे थोडं थोडं भागवा, काय तुमची नीत नाही म्हणायला पाहिजे. आणि जरी त्यातनं लिहिली तरी टेन्शन घ्यायचं नाही. शेजा पाजाऱ्यांची इच्छा पूर्ण झाली, आपली हाऊस पिटली, कर्जाचं काय बँक बघल, टेन्शन घ्यायचं त्याच्यात, बरोबर आहे का नाही. त्यामुळे आयडिया नाही, पण असं कोण करणार नाही, करू नका. पण अशा पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे. टेन्शन घ्यायचं बिलकुल नाही, कारण टेन्शनमुळे जास्त वाढत चाललंय. चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते, वास्तुशांतीला कोणाला बोलवती. आम्ही आयुष्यात एक घर बांधले, वास्तुशांतीला पाहुणं रावलं. मी पण आमच्या आईला घर बांधून दिलं. आईने घर बसावं का नाही. आई म्हणली माझ्या लेखानं बांधलंय, मी सगळ्या पाहुण्यांना बोलवणार. नको आई म्हणतात नाही नाही म्हणली, बोलवणार. बोलवलं, जेवते पाहुणा, अरे घराला रंग असला का दिला का. आता आईने जे सांगितलं ते दिला, तिला बांधले म्हणलं तिच्या इच्छेने करा.
जिना आतनं काढलाय दोन्ही बाजून धरून जायसाठी. एक जण मला म्हणणार सगळ्या हॉल मधनं जिना आहे तुझ्या, हॉल कुठे आहे तुला? असू दे नाही तर नसू दे, बाहेरनं जिना काढला असता वर दोन कुळं ठेवता आले असते. मी आईला घर बांधले, कुळांना नाही. बरोबर आहे. खेडेगावातलं घर आहे माझं, डोंगराकडे आहे. 2 बल्ब लावल्यात मी, एक बल्ब गेला तर दुसरा असा म्हणून बाथरूम मध्ये लावल्यात. एक जण आला मला म्हणला तुला पैसा लय झालाय. म्हणलं काय? म्हणलं बाथरूम मध्ये 2 बल्ब का लावल्यात? मी म्हणलं उद्या तिथे मर्क्युरी लावून डान्स करणार आहे, तुला काय करायचं? एक जण होतं बघा, आलं मला म्हणलं माऊली काय सांगू, आईचं तुम्ही खरोखर म्हणाले डोळ्याचं पारणं फेडला तो. एवढं भारी घर बांधलंय. असं केलं आयला म्हणलं हाय माणसातला हाय जरा, एवढं सगळं घर भारी बांधलंय, सगळं ओके केलंय माऊली, तर जेवण एवढं बेकार घातलंय का नाही म्हणला. ते जेवणावर आला म्हणून कदाचित इतर प्राणी पक्षींना म्हणजे चिमणी घर बांधलं वास्तुशांतीला कोणाला बोलवत नसेल म्हणून मला कळलं. हा, आपल्या मुलांच्यात पण हिंमत पाहिजे. वाघ तयार करायचे असेल, तुमच्या मुलाला वाघ बनवायचं असेल तर त्याला सुद्धा 18 महिन्याच्या पुढे सांभाळायचं नाही. वाघ 18 महिन्याच्या पुढे सांभाळतो का पिलांना आपल्या? 1 वर्ष स्वतः जेवायला घालतो, 6 महिने शिकार करायला शिकवतो. 6 महिन्यात शिकार शिकलास तर शिकलास, नाही शिकलास तर असंच सोडून देतात. आपण पण कुठं शिक्षणापर्यंत लक्ष द्यायचं, त्याच्यानंतर लग्न होईपर्यंत. लग्न झालं की तुमचं तुम्ही बघा काय असेल ते म्हणायचं. मी माझ्या मुलाला तसंच केलं. त्याचं लग्न झाल्यानंतर त्याला हाकलून लावलं, तुझं तू बघ आता काय असेल ते, जॉब कर काही कर. हा, भाड्याच्या घरात राहतो तो, रेंटनी, कोल्हापुरातच रेंटनी राहतो. काय फरक पडत नाही, त्याचं त्यानं बघायचं. आमच्या वडिलांनी जर मला प्रॉपर्टी दिली असली मी कुठेतरी दारू पिऊन पडलो असतो, काय सांगू शकत नाही. आम्हाला काही दिलं नाही म्हणून आम्हाला कमवायची अक्कल आली. बरोबर आहे ना? हे साध्या साध्या गोष्टी आहेत, कशाला त्यांची विचार करायचे नाही, हे करायचं. लक्षात घ्या, लय लय लाड केलं की बिघडते सगळं गणित, म्हणून लय लाड करत बसायचं नाही. आणि त्यांना आपण अपाईच का करायचं? बरोबर आहे ना? सगळी सवय आपण लावून द्यायचं. आपण मेलो की ती मग पाक तिथनं पुढे त्यांचं आयुष्य सुरू होते. त्यापेक्षा त्यांना अगोदरच काय असेल ते हो का, शिक्षणानंतर जोपर्यंत लग्नाचं ठरत नाही तोपर्यंत त्यांना शिकवायचं, कमवायला शिकायचं. शिक्षणापर्यंत आपण सांभाळायचं, शिक्षणापासून पुढं कमवायला शिकवायचं. आणि एकदा लग्न झालं की त्यांचं तिने बघायचं. बघा, पंख आले त्यांचं तिने बघायचं. हेच करायचं, तरच आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. नंतर सांभाळतील का नाही बघितलं तर अरे कोण राखतंय सांग? मेल्यानंतर कुणी बघितलंय है ना? ये जिंदगी है जनाब, तकलीफ तो होगी ना. ये जिंदगी है जनाब, तकलीफ तो होगी, वरना मरने के बाद जलने तक का एहसास नहीं रहता है ना. मेल्यानंतर आपल्याला पेटवलं तरी समजत नाही, कशाला विचार करायचा कुठल्या गोष्टीचा. म्हणून हसत खेळत आयुष्य जगायचं, सुंदर आयुष्य जगायचं. बस, मेल्यानंतर कोण सांभाळेल का? म्हातारपणी आजारी पडलो तर म्हातारच व्हायचं नाही, माझ्यासारखं राहायचं. मी 25 राहतोय, 57 तरी सुद्धा कसं आहे अजून ओके, छान राहायचं, मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये अजून जातो घरी. फक्त घरी जायला मिळत नाही लवकर लवकर सारखं सारखं. कारण काय, हे जे चळवळ म्हणू शकतो, ही चळवळ जी चालू केली आयुर्वेद आणि निसर्गोपचार वाचवण्याची, तर तुम्ही ह्यात सहभागी व्हावं. तुम्हीही माझ्यासारखं फिरायची गरज नाही, पण आजपासून तुम्ही जरी अवलंबला आपला आयुर्वेद निसर्ग तरी खूप झालं. लक्षात घ्या, आयुर्वेदामध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद. आयुर्वेदात अशा ट्रीटमेंट आहेत, तुम्ही गुडघेदुखी कंबरदुखी झालं तर कशासाठी, तुम्ही गर्भाशयात गाठी असताना इकडं तिकडं खूप काय काय करता. सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात, हे डोक्यात घेऊन चालायचं. गुडघेदुखी कंबरदुखीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लेप आहेत आयुर्वेदातले, ते सगळेच्या सगळे तुम्हाला माहिती होऊन जातील, ते तुम्ही करत राहा. हेअर क्रॅक झालं म्हणजे अगदी किरकोळ हाड कुठं क्रॅक होतं बघा, तर त्यावेळेस पिंपळाच्या खोडावरती असं मारल्यानंतर चीक येतो, तो चीक लावायचा आणि पट्टी गुंडाळायची. 7 दिवसामध्ये तुमचं क्लिअर होऊन जातं. खूपच जर असेल तर 21 दिवसामध्ये क्लिअर, काही करायची गरज लागत नाही, हाड ऑटोमॅटिक जोडलं जाते. अशी खूप साऱ्या माहिती खूप सारी आहे आमच्या स्कॅनरवरती मिळते, ज्याचा तुम्हाला एकही रुपये खर्च नाही. बाहेर एक स्कॅनर लावलं, बाहेरच आहे ना स्कॅनर, कुठं बाहेर आहे ना बाबा? हा, बाहेर एक स्कॅनर लावलाय तोडकर संजीवनीचा, तो स्कॅन करून जावा. स्कॅन कसं करायचं तेही तिथं सांगतील, ज्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एकही रुपये खर्च नाही. बरीच लोक मला विचारतात तुमचं पुस्तक आहे का, तर पुस्तक वाचण्यापेक्षा आणि पुस्तक सांभाळण्यापेक्षा तुमच्या मोबाईलवरती सगळं ते पुस्तक येतंय. जी जी माहिती आहे ती सगळी तुम्हाला पुस्तक, ते सगळं तुमच्या मोबाईलवरती. कुठेही तुम्ही मोबाईल, हल्ली कुठं माणसं विसरत नाही, मोबाईलवरती तुम्ही फक्त डोकेदुखी टाईप केलं की 100 प्रकारचे इलाज.
गुडघेदुखी टाईप केलं, 100 प्रकारचे इलाज, हे सगळे इलाज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, निसर्गातून येणारे सगळे, आयुर्वेदातून येणारे जे कुठले म्हणजे त्याचं प्रमाण सकट मी इथं किती जरी सांगितलं तरी तुम्हाला प्रमाण लक्षात राहत नाही. तुम्ही कंटेंट्स लिहून घेता पण प्रमाण लक्षात राहत नाही. ते विथ प्रमाण, कोणत्या कुणाला लहानांना किती प्रमाण द्यायचं, मोठ्यांना किती द्यायचं, वयस्करांना किती द्यायचं, किती एज पासून किती, ह्याची सविस्तर माहिती त्याच्यावरती आम्ही दिलेली आहे, जे घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं आणि निरोगी राखू शकता. अशा पद्धतीचा तो स्कॅनर आहे, तो स्कॅन करा. व्यसनाधीन होण्यापेक्षा खरंच सांगतो, व्यसन ते मुंबई पुण्याला तरी कॉलेजच्या मुली मुलं दारू काय पितात, चहा तरी काय सांगायचं, पाणी कमी आणि चहा जास्त पितात. कारण का, चहा बरोबर सिगारेट बिडी काय काय ओढायला लागतात. ते मी बघतो टपरीवरती सुद्धा मुली दिसतात. दादा टपरीवरती पूर्वी सलून मध्ये कोण मुली दिसायच्या नाहीत. लहान मुलगी असायची, तिचं केस कट करायला बाबा घेऊन जायचे. आता काय सांगायचे, आता लय डेंजर परिस्थिती आहे. आता पार्लरच एवढी वाढल्यात, प्रत्येकाला सुंदर दिसावा अधिकार आहे, पण हे बंद करणार. बऱ्याच लोकांची इच्छा असते की बंद करायचं आहे, सोडायचं आहे, पण निकोटीनच्या प्रमाणामुळे ना, एक्स्ट्रा निकोटीन घ्यायची सवय लागल्यामुळे त्यांना ते सोडता येत नाही. तर अशा लोकांना पुन्हा जर समजा सिगारेट वगैरे सोडायचं असेल, व्यसन सोडायचं असेल, तर बडीशेप आहे ना आपली साधी बडीशेप, तर ही तुपात भाजायची आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ती अशी तिची तलप येते ना, तेव्हा थोडीच खायची, थोडीच खायची. ऑटोमॅटिक निकोटीनचं प्रमाण कंट्रोलमध्ये येतं आणि ऑटोमॅटिक तुमचं ते व्यसन सुटून जातं. तर हे करा. अजून बरेच इलाज तुम्हाला सांगता येतील मला. समजा काही जरी झालं, सुंदर दिसावं प्रत्येकाचा अधिकार आहे. मेकअप करण्यापेक्षा साधा इलाज सांगतो. केळीची साल घ्यायची, स्मॅश करायची, केळीची साल घेऊन स्मॅश करायची ती, आणि त्याच्यात थोडं खायचा सोडा, थोडी तुरटी घालायची आणि थोडासा लिंबू पिळायचा. खायचा सोडा, तुरटी आणि लिंबू, केळीची साल हे एकत्र थोडंसं पाणी शिंपडून तुम्ही स्मॅश करायची, वाटून घ्यायची आणि त्याचा लेप आहे ना, लेप म्हणजे थोडंसं लिक्विड टाईप करून लेप करायचा आणि तो लेप सगळा आपल्या चेहऱ्याला लावायचा, हाताला लावायचा. 10 मिनिटं थांबायचं. 10 मिनिटाच्या पुढे 1 सेकंद सुद्धा थांबायचं नाही. 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटात ते धुवून टाकायचं. एका ऍप्लिकेशन मध्ये डाग वगैरे सगळे निघून गेलेले तुम्हाला दिसते. एका ऍप्लिकेशन मध्ये करून बघा. हे 15 दिवसातून एकदा करायचं, रोज करत बसायचं नाही. असं जर समजा दर 15 दिवसांनी करत राहिलेत ना, चेहऱ्यावरचे सगळे तुमचे काळे डाग असू द्यात, मुरमा असू द्यात, वांग असू दे, सगळं निघून जातं. करून बघा ह्या गोष्टी, सगळ्यांनी करायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो खूप छान प्रकारे. आता तुम्हाला सांगतो, सर्दीसाठी अजून मगाशी सांगितलं ना, तसं खोकल्यासाठी सांगतो. खोकल्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही. खोकला झाला ना, 5 दिवस ज्या काही जाळ्या येतात त्या काढून टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधा इलाज सांगतो. 6व्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात मीठ घालायचं, हे पाणी प्यायचं. उलटी येते, उलटी करायची. उलटी झाल्याबरोबर सगळा कफ निघून जातो, कफाचा त्रास निघून जातो, सगळं खोकल्याचं ते निघून जातं आणि तुम्ही त्या दिवसापासून तुमचा खोकला बंद होऊन जातो. करून बघा ही गोष्ट. पण जाळी गेली तरच हे 5 दिवस घ्यायचं नाही, मग तुम्हाला लक्षात येईल.